नाही करायचं आरक्षण म्हणून आम्ही थांबून जायचं का? लढावं लागेल. काही लोक अजून आम्हाला असे म्हणतात की तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावरती तुम्ही लोकांना गोळा करू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, आरक्षण हा एकच मुद्दा आहे की तुम्ही लोकांना गोळा करू शकता. आणि म्हणून तुम्हाला जर तुमचा हा स्वतःचा अधिकार मिळवून घ्यायचा असेल तर तुम्ही मैदानात उतरले पाहिजे. आणि फार चांगली वेळ आहे की उद्या करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा आज लाखामध्ये आपण गुणमान करू शकतो. चांगली संधी भेटलेली आहे आपल्याला. आपल्या पुढे असलेला एक आपल्यासोबत बाहेर पडलेला एक धोबी समाज आहे. 30-35 वर्षापासून लढून राहिले. आता सुप्रीम कोर्टामध्ये ते जातील. आपण त्या स्टेजले पण नाही आहोत. आपली तर पहिलीच पायरी आहे. अजून आपला अहवालच गेला नाही सरकारकडे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपल्याला मायक्रो प्लॅन करावं लागेल, मायक्रो पद्धतीनं चालावं लागेल. कोणता काम करायचं, कोणता नाही करायचं, आरक्षणावर किती बोलायचं, किती नाही बोलायचं. आपल्याला ज्या गोष्टी माहित नाहीत त्याच्यावर बोलायचंच नाही. आज लोकांना पाठ झालं की 1936 ते 50 पर्यंत आम्ही एससी मध्ये होतो. 14 ते 15 वर्ष आम्ही एससीत होतो. आमची एक पिढी एससी मध्ये होती. मग देश स्वतंत्र होता बरोबरच आमचा विकास झाला होता. तर ह्या गोष्टी आपल्याला विचाराव्या लागतील. परफेक्ट आपला मुद्दा हा कुठल्याही अधिकाऱ्याला म्हणा किंवा कधी कुठे पुढे जाताना आपल्याला समजावून सांगावं लागेल. उद्या गावागावातनं आपल्याला लोक घेऊन जावं लागतील. गावागावातनं आपल्याला लढावं लागेल. आणि खूप मोठ्या प्लॅनिंग जे आहेत ते आपल्याला अत्यंत बारीक पद्धतीनं करावं लागेल. मला वाटतं आता तुमच्याकडे कोयल सारखी पोरगी आहे, वहिनी आहेत, कोमल वहिनी चांगले ऍक्टिव्ह आहेत, महेश भाऊ आहे, तुमच्यातले चांगले लोक आहेत बरेच जे स्वतः पुढाकार घेऊन हे करू शकतात. मला वाटतं तुम्ही आता इथं काय 25, 30, 35 लोक असणार इथं, बरोबर आहे. 100 लोक तुम्ही जमा नाही करू शकत का? सिरस गटातले नाही करू शकत का 100 लोक? हे तुम्हाला ठरवावं लागेल की 100 लोक आम्हाला या गावात जमा करायचेच आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावर पेटून उठलेच पाहिजे. जरांगे पाटला सोबत राहणारे लोक हटतच नव्हते. ते केव्हा घरी जात होते आणि केव्हा घरून येत होते माहितच नाही. ते बिलकुल त्याच्यासोबतच पडून राहायचे की नव्हते राहत. मी एखाद्याच बसलो उपासना, तुम्ही येणार का माझ्यासोबत? किती लोकांना वाटते आले पाहिजे? नाही तर मी तिथं बसीन आणि तुम्ही घरी मात्र घासत राहा. समोर बी येईल, समोर बी बदलला असेल एसटी ठीक आहे, असं बदलला तरी मी येईल. आता दुसरी गोष्ट एक की तुमच्या गावामध्ये किती कुटुंब आहेत आपल्या समाजाचे? आपल्या समाजाचे 2 कुटुंब आहेत. किती म्हणजे घर किती आहे? किती घर? 272 मतदान असं ते मला माहित नाही. 272 कुठून मतदान आहे? लोकसंख्या जास्त आहे. 300 लोकसंख्या असेल आमची. 350 जवळपास आहे. 350 जवळपास. घर किती होतील? घर पण घराचा अंदाज घर येतील 2-250. तेवढे कुटुंब पकडला ती येतात कोमल. 2-2.5 बघा, जर 50 घरं पकडले तर एका घरामध्ये किमान समजा 3 लोक, तर 4 पकडा. आपण 4 पकडू, 4 पकडला तर 200 लोक होते, बरोबर आहे. आता या 50 कुटुंबांना 100 रुपये जमा केले तर किमान 5000 रुपये तुम्ही तुमच्या गावातनं जमा करू शकता. आलं लक्षात? एवढेच करायचं, तुम्हाला काही जास्त करायचं नाही. आता हे कधी करा? मी आता असं म्हणू का की द्या आणा 100 करा माझ्याजवळ जमा?
हे कधी करायचं आहे? हा कार्तिक भाऊ आहे ना, ह्याच्याकडे घेऊन टाकू नको. जेव्हा आपला प्रपोजल सबमिट होईल, नाही. जेव्हा आपला प्रपोजल महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे सबमिट होईल, त्याच्या दुसऱ्या दिवशीच आपल्याला कामाला लागायला लागेल. म्हणून हे तयारी ठेवा, हे सांगण्यासाठी आम्ही तुमच्याकडे आलो. नाही ते बरोबर. तशा तुम्हाला आम्ही रितसर पावत्या पण छापून देऊ सगळ्या या समितीच्या. याचा रितसर बँक अकाउंट आहे ज्याचे ऑडिट होतात. जवळपास आता आपण 2 ऑडिट कंप्लीट केलेले आहेत आणि ऑडिट रिपोर्ट पण आपण चॅरिटीला सबमिट केला. आणखी पुन्हा काही डॉक्युमेंट आपल्याला ते करून घ्यायचे. त्याच्यामुळे तो सगळा पैसा जो आहे त्या पावत्याच्या याच्यानुसार हिशोबानुसार समितीच्या अकाउंट मध्ये जाईल आणि तिथूनच तो खर्च. उद्या जर कोर्टाने विचारलं आपल्याला की बाबा इतके पैसे तुम्ही खर्च कुठून गेले, नाही बरोबर. तर त्याचा सगळा लेखाजोखा आपल्याला कोर्टात सादर करावा लागतो. आपण कोणाकडून घेताना 1 रुपयाचा हिशोब आपल्याला द्यावा लागेल. त्याच्यामुळे ही सगळी तयारी आहे. ही तयारी म्हणून आम्ही तुमच्या गावामध्ये आलो. हे अत्यंत महत्वाची गोष्ट होती. तुमच्यापर्यंत निरोप येणं. उद्या चालून तुम्ही हे नको म्हणाले पाहिजे होतं की बाबा इतकी मोठी गोष्ट झाली आणि आम्हाला माहित नाही. माहित राहील सर्वांना. पिक्चर बनवली आहे ती, तुम्ही पाहून टाकता उद्या मोबाईलवर. मग म्हणजे नको आम्ही नव्हतो आलो म्हणून. आणि आता प्रत्येक कार्यक्रमाच्या प्रत्येक मीटिंगच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही अखिल धीवर समाज विकास समितीचा नाव जो आहे हा युट्यूबवर टाका. सगळे व्हिडिओ येतील त्या ठिकाणी. जेव्हा कार्यक्रम झाले, जेव्हा काही कुठलं हे झालं, त्या सगळ्या रेकॉर्डिंग्स त्या ग्रुपवर आहेत. तुमच्या गावची मीटिंग आहे उद्या, त्या ग्रुपवर त्या चॅनलवर जाईल. हे तुम्ही पाहिलं पाहिजे. जे मी गेल्यावर जर प्रश्न आले तर तुम्ही सरळ त्या याच्यामध्ये टाका अखिल धीवर समाज विकास समिती. सगळ्या एकामागे एक सगळे व्हिडिओ येतात. त्याच्यातलं कुठलाही व्हिडिओ तुम्ही पहा, तुम्हाला पूर्ण माहिती त्याच्यामध्ये मिळेल प्रत्येक व्हिडिओमध्ये. त्यामुळे एक चांगला हे आहे, संधी आहे आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी आपण काही करू शकतो. हा एकमेव काळ आहे ज्याच्यात आपण करू शकतो. भविष्यात काय होईल काय नाही माहित नाही. भूतकाळात काय झालं माहित नाही. आपल्या देशाचा देश स्वतंत्र व्हायला फक्त किती आता 75 वर्ष पूर्ण झाली. समजा अजून 100 वर्ष पूर्ण व्हाले आहे. हजारो वर्ष आम्ही लोक बहिष्कृत होतो. हजारो वर्ष आमच्यावर लोक अन्याय करत आले. 75 वर्षात आमचा अन्याय संपून जाईल का? 75 वर्षात आमचा सगळा एवढ्या वर्षानुवर्षाचा जो अन्याय होता तो 75 वर्षात संपून जाईल का? त्याची चीड तर आमच्यात असली पाहिजे ना. आपण भोगलो ना त्या सगळ्या गोष्टी. मग आपण जर भोगलो तर त्या आपल्या याच्यात आल्या पाहिजे. मग तुम्ही असेच जगत राहिले याले गुलाम म्हणतात. याले माणूस नाही म्हणत. तुम्हाला माणसं बनायचं आहे. आणि माझी एकच विनवणी आहे की आता हे लढाई माझी नाही आहे, एकट्या मिश्रा भाऊची नाही आहे, वहिनीची नाही आहे आणि हे जे ग्रामपंचायत प्रतिनिधी पण या ठिकाणी जे आहेत आपले त्यांची पण नाही आहे. हे तुमची सर्वांची लढाई आहे. मला वाटते असे तुमची चॅनल असेल पूर्ण जिल्ह्यातली ग्रामपंचायत सदस्यांची किंवा ग्रामपंचायत सरपंचांची विंग असते. ह्या विंग मध्ये तुम्ही असे लोक सुद्धा की आपल्या समाजाचे किती प्रतिनिधी आहेत आणि ते आरक्षणासाठी काय मदत करू शकतात. ते पॉझिटिव्ह विचार करतात की निगेटिव्ह विचार करतात याचा पण शोध घ्या थोडासा. आपल्याला पुढे काम करताना त्याचा आधार घेता येईल की लोक आपल्याला किती सपोर्ट करतात, किती मदत करतात. कारण तुम्ही लोकप्रतिनिधी जरी सपोर्ट करत नसले तरी सर्वसामान्य माणूस इथला जर उभा झाला तर उद्या यायला तिकडे यावंच लागणार आहे. लक्षात घ्या. आणि तुमच्या हातात हे सगळी ताकद निर्माण करणे आहे. त्याच्यामुळे एक चांगली संधी भेटली आपल्याला की आपण आपला आरक्षण जो आहे तो आपण वापस घेऊ शकतो आणि कायद्याच्या मार्गाने आपण जाऊ शकतो. कुणाचं डोकं नाही फोडलं तरी आपलं आरक्षण आपण वापस घेऊ शकतो. एवढी ताकद आपल्या ज्या डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून कायद्याच्याच मार्गाने आपल्याला जायचं आहे, कायद्याच्याच मार्गाने आपल्याला लढायचं आहे. वेळ लागेल, थोडासा उशीर होईल, पण जिंकू आपणच. आणि म्हणून मी जास्त आता काही बोलत नाही. एवढंच एक शेवटचा सांगतोय की तुम्ही घरी गेल्यानंतरही विचार करा, 10 वेळा विचार करा की ह्या गोष्टींना तुमच्या जीवनात बदल होईल की नाही.
आणि बदल झाला तर तो किती होईल आणि नाही झाला तर काय होईल, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही विचार करा. आणि तुम्हीच एक शिरसघाट म्हणून, अजिमाबाद म्हणून एक असा डिसिजन घ्या की आरक्षणासाठी आपण झोपेत कधीही बोलवलं तरी आलो पाहिजे. एक पुन्हा निरोप देतो, 28 तारखेला भंडाऱ्यामध्ये एक मोठी मीटिंग आपण दोन्ही जिल्ह्यातल्या लोकांची घेतोय. येत्या 28 ला या. 28 डिसेंबरला. हा. स्थळ जवळपास सोमवार किंवा मंगळवारी फायनल होईल. ते आमचं सभागृह च्या अनुषंगानं चाललंय. फक्त लोकांचा अंदाज आम्हाला कळला की आम्हाला तशा पद्धतीची अरेंजमेंट करता येईल. त्याच्यासाठी पण तुम्हाला जर काही आर्थिक मदत करायची असेल तर आमच्या समितीचा QR कोड आहे, त्या समितीच्या अकाउंटवर तुम्ही कुणाच्या याच्यावरनं ऑनलाईन करू शकता, किंवा कॅश द्यायची असतील तर सध्या आमच्याकडे पावत्या नाही आहेत. पण ज्या दिवशी कार्यक्रम राहील त्या दिवशी तुम्ही आम्हाला तिथं कुठलाही फायनान्शियल मदत करायची असेल तर त्या ठिकाणी करू शकता. पुन्हा दुसरी गोष्ट अशी, तुम्हाला याच्या व्यतिरिक्त पुन्हा जर काही शंका असतील, डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये प्रश्न असतील, किंवा प्रक्रियेच्या संदर्भात काही विचारायचं असेल की कशी प्रक्रिया आहे, कसं तुम्ही कोर्टात जाणार, कधी कोर्टात जाणार, तर ह्या सगळे प्रश्न आम्ही सोडवण्यासाठी तयार आहोत. तुम्ही कधी पण आम्हाला विचारा. आता पुन्हा जर तुम्हाला काही प्रश्न असतील याच्या व्यतिरिक्त तर बोलू शकता. आपण 5 मिनिटांमध्ये डिस्कशन करू, तुम्ही आणि आपण सगळे ठरवून पुढचा लढा कसा पुढे नेऊ आणि मग आपण थांबू. चालेल? हो चालेल. एका तुम्हाला, तुम्ही बसलेल्यांपैकी सांगा किंवा तिकडे म्हणजे काय वाटते आपण काय केलं पाहिजे आता. आपण येते जेवढे बसले आहोत नाही, आता तुमच्या बोलून झाला, तुम्ही शांत राहा. आता दुसऱ्याला बोलू द्या. बोला आता दुसरे, बोला लवकर करा विचार. काय आपल्याला 5 मिनिटांमध्ये डिस्कशन करता येईल. उद्या मग आपण, तुम्ही असाल किंवा मी या ठिकाणी येईलच असं काही नाही. पण सातत्यानं मी तुमच्या गावाकडे लक्ष देत राहीन, येत राहीन. मध्ये मध्ये जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा येत राहीन. आणि जे तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न जितकं मला जमेल तेवढं मी करेन. भांडायचं का नाही भांडायचं सरकार सोबत? सर समाज एकत्र करावा लागेल, लोक जुळवा लागतील. तुम्ही सर्व तयार आहे ना भांडण्यासाठी? चला चलो हो गया. चला सगळे ज्ञान, power, मोठी money, बांधा power, आपली हाताची support आणि करण्याचे निश्चय करा की हम अभी लढणे को. करावं लागेल. कसं आहे, गरीब समाज आहे आमचं. काय, आम्ही नोकरी पेशा आहोत. आम्ही अजून 15 वर्ष नोकरी करणार आहोत. होऊन जाईल आमच्या पोरावर व्यवस्थित. पण बाकीचं काय आहे का नाही. एकदा आम्ही नोकरीला लागलो तर आम्हाला मरेपर्यंत पेन्शन भेटते. आम्हाला भेटते, जुन्या लोकांना. नवीन लोकांना नाही भेटत. आमचं काम आहे की तुमच्यापर्यंत येणं, माझं काम आहे की तुमच्यापर्यंत येणं सांगणं. माझ्या मामाची पोरगी दिली या गावामध्ये, आली का इकडे? सह्या झाल्या सगळ्यांच्या. तर सर्वांनी मदत करा. कार्तिक भाऊ आहे, कौतुक आहे. जे काही माझ्याकडून 1000 रुपये लागले. 28 तारखेला 1000 रुपये देऊन टाकतो. जेव्हा केव्हा एक मॅनपॉवर लागल तेव्हा सर्व एक दिवसाची रोजी सोडून द्यायची, आपली यायचं आहे का नाही. भीमाचे लेकरं पाहतो ना आपण, किती संख्येत येतात पूर्ण पांढऱ्या साड्या घालून. तसं आपण गेलं पाहिजे. आम्ही काही राजकारणी लोक नाही आहोत, बरोबर आहे का नाही. तुम्ही हे आम्ही अपेक्षा तुमच्या करा काही तुमच्यासाठी utilize एखादा नाही आमदार करणार येईल, आहोत. एखादा खासदार येईल आणि तो तुमच्या समस्या पुढे नेल. ही अपेक्षा करूच नका तुम्ही. आणि पांढऱ्या रंगाच्या स्वतःची लढाई तुम्हाला स्वतःलाच लढायची आहे. 28 तारखेला चांगला. आणि इथून मला तरी वाटतं 200 रुपये जायला पाहिजे होतं आपल्या गावात. आम्ही आता 21 पासून काम करून राहिलो. एकही आपल्या समाजातलाही राजकारणी माणूस, साधा ग्रामपंचायत सदस्यही आमच्याकडे आला नसेल, म्हटलं असेल की बाबा का तुम्ही काय करता आम्हाला की सांगा. हो, आम्ही आज तुम्हाला फोन सांगू. लावला एकही आला तर नसेल. घरचे कोणी तयार नाहीये. इथं मुला भाऊ ना तर तो तर का याच्यावरनं लक्ष समजा की देते तुमच्या वेळेत तुम्हाला विचारायला किती वेळा येतील का तुम्ही? भेटते ना? वेळ पैसा तर सोड, त्याचा वेळ मागितला आपण. आज फोन लावला लावून चला ठीक आहे. ते सर्व गोष्टी चालत राहतात, काही प्रॉब्लेम नाही. ते सगळीकडे आहे तो प्रॉब्लेम. म्हणून तुम्हाला सगळ्याला एका मतानं ठरवावं लागेल. समाज प्रतिनिधी असतील, आपले समाजात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते असतील, जो कुठला घटक असेल त्याला सोबत घ्या आणि पुढे चला. मगाशी बोलता सांगितलं की डोकसे फुलाचे एकामेकाला शिव्या द्यायच्या तर ते इथंच देऊ आपण. तिथं नाही देत आहे. इकडे बाहेर निघालो का बिलकुल तो माझाच आहे या भावनेनं पुढे चालत. ठीक आहे. ठीक आहे.
आणि 28 तारखेपर्यंत शक्यतो पैसे जेवढे जमतील तेवढे देण्याचा प्रयत्न केला. मी 1000 रुपये देणार. मन समुद्रासारखा विशाल ठेवा, मन समुद्रासारखा विशाल ठेवा. नद्या वा, वा, वा. स्वतः अजून तुम्हाला कोण किती? भेटायला येतील. द्वेष नको विचार रुजवा, द्वेष नको विचार रुजवा. माणसं मशाल बनून तुमच्यासाठी पेटायला येतील, तुमच्यासाठी पेटायला येतील. तर सर्वात शेवटचं म्हणजे आभार प्रदर्शन. तर त्याआधी मी 2 शब्द सांगते. मातीच्या गोड्याला दे नवे रूप कुंभार, मातीच्या गोड्याला दे नवे रूप कुंभार. सहजपणाने जन्मा येई नवा एक आकार, सहजपणाने जन्मा येई नवा एक आकार. मार्ग सदा दाखवतील आम्हा तुमचे आमचे विचार, मार्ग सदा दाखवतील आम्हा तुमचे आमचे विचार. आपण आलात आज आपले मनापासून आभार, आपले मनापासून आभार. तर तुम्ही सर्व आमच्या या समाज बांधव समजून या सभेला, या मीटिंगला उपस्थित झालात. त्यासोबतच अखिल ढिवर समाज विकास समिती येथील ज्यांची धुरा आपण आलेले आहे तेव्हापासून तुम्ही ते कामाला लागलेले आहेत असे सचिव सर, गोविंदजी मखरे सर, त्यांचे सुद्धा खूप मनापासून आभार. त्यासोबतच आमच्या सोबत नेहमी सतत मी बऱ्याचदा जेव्हापासून इथे आहे तेव्हापासून मी त्यांना पाहते. कारण इथे तर हे आपल्या गावामध्ये बऱ्याच महिला वर्ग दिसत आहेत, पण जेव्हा मी बाहेर सुद्धा मी म्हणजे भंडाऱ्याला पण झालेले आहेत मीटिंग, तर मी तिथे गेलेले तर आमच्या सोबत निशाताई मखरे मॅडम पण मला बरेचदा म्हणजे भेटलेले आहेत. तर आज त्या इथे माझ्या गावी पहिल्यांदा आल्या, तर त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आहे. आणि त्यासोबतच प्रमुख पाहुणे म्हणून माजी सरपंच महेशजी मेश्राम सर आपल्या समोर इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आहे. त्यासोबतच कोमलताई मेश्राम यांचं सुद्धा मनपूर्वक आभार आहे. त्यासोबतच मनीषाताई मेश्राम आहेत, रीनाताई मेश्राम आहेत, अजय मेश्राम सर आहेत. या सर्वांचं मी एका वेळी स्वागत म्हणजे मनापासून आभार करते. आणि या सर्वांची म्हणजे सर्वात जास्त धुरा आपल्या हे पेक्षा जे आपले प्रिन्सिपल सर असतात, म्हणजे आपल्या समितीचे भंडारा गोंदिया समितीचे अध्यक्ष मान्य श्री मनोजजी केवट सर यांनी खूप छान पद्धतीने आपले अध्यक्ष स्थानापन्न करून म्हणजे त्यांनी मी सांगू शकत नाही एवढ्या छान सोप्या भाषेमध्ये त्यांनी आपल्याला समजून सांगितलं. त्यांचेही खूप मनापासून आभार सर की अशाच पद्धतीने निरंतर त्यांचे कार्य चालत राहावे आणि आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपण त्यांना थोडंसं का होईना आपण त्यांना प्रयत्न करूयात. आणि हे सर्वांचं झाल्यानंतर कारण तुम्ही इथे श्रोते वर्ग म्हणजे काय म्हणतात ऐकण्यासाठी जर इथे नसते तर आपण कोणाला माहिती सांगितली असती, बरोबर आहे ना. तर तुमचाही तेवढाच इथे सहभागाचा वाटा आहे, म्हणून तुम्ही आलात, तुमचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप आभार. आणि सर्वजण इथे उपस्थित आहेत, माझ्यासाठी पण मी स्वतः माझा आभार करते. सो थँक्यू सो मच, आपण सर्व इथे आलात. आणि पुढचं मग आपण ठीक आहे, एक ग्रुप फोटो आपण घेऊया. थांब करूया.